पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते मिळणं बंद झाले, मात्र दुसऱ्या बाजूला घरगुती सिलेंडरची सुद्धा मोठी अडचण जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते। आणि आपण पाहतोय की घरगुती सिलेंडरसाठी हे ग्राहक जे आहेत ते सकाळपासून आपण पाहतोय की रांगेमध्ये थांबलेले पाहायला मिळतात। कारण घरगुती सिलेंडर संपल्यानंतर करायचं काय हा प्रश्न जो आहे तो सगळ्यांसमोर निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आपण पाहतोय की सिलेंडरसाठी या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून हे सगळे ग्राहक जे आहेत ते रांगेमध्ये तयार आहेत, मात्र आपण पाहतोय की घरगुती सिलेंडर जो आहे तो वेळेत मिळेल की नाही ही खरं तर शाश्वती नाही आहे। सगळ्याच सेंटरवरती आपल्याला ही अवस्था पाहायला मिळते, मात्र आपण पाहतोय की बुकिंगसाठी ही गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की हातामध्ये आपल्याला या ठिकाणी गॅसचं बुक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। किती वाजता आले सकाळी? 9 वाजता 9 वाजता। मग काय भेटलं का नाही? नाही, अजून लाईनीतच थांबलेलो आहे. बरं, लाईन भरपूर आहे, लाईन भरपूर आहे. ऑनलाईन बुकिंग केलं की आता इथं करायचं आहे? इथं करायचं बरं, काय म्हणतात मग, काय होईल का नाही? नाही होत म्हणतात. नाही होत म्हणतात। तुम्ही कुठून आहे? मी आंबेगावमधून आलो आहे, बरं पण मला इथं खूपच प्रॉब्लेम व्हायला लागला. मी 8:30 वाजल्यापासून लाईनीला आहे. बरं लाईनीला लागल्यानंतर मग आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात ऑनलाईन बुकिंग करा. त्यांचा नवीन नंबर दिला त्यांनी, त्या नंबरवर फोन करतोय तर ते व्यस्त आहे व्यस्त आहे व्यस्त आहे. आता माझ्या मिसेसचा नंबर आला आहे तरी त्यांना बाहेर काढतात, परत म्हणतात तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा. पण ते बुकिंग होण्याचं ऑनलाईन पण बुकिंग होत नाही? होत नाही. हो का, मी कॉल बघा किती केलाय. हो का, ए नाही हो रहा है, नाही हो रहा है, हे सगळे हो का. म्हणजे ह्या लोकांनी म्हणजे आम्हाला नुसतं हे करून सोडलंय. तुम्ही किती वाजता आलेला? 1 तास झालं. 1 तास झालं. हो, अजून नंबर नाही नंबर आलेला. काय सांगताय? थांबा, वेट करा. हो, वेट केल्याशिवाय काय पर्याय नाही? नाही पर्याय नाही काय. पाहतोय की ह्या सगळ्याच लोकांच्या हातामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी गॅसचं बुक पाहायला मिळतंय। रिकाम्या टाक्या लोकांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत, मात्र बुकिंग जे आहे ते खरं तर एजन्सीकडून घेतलं जात नाही आणि त्यामुळं लोकांची अडचण जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते सकाळपासून। कुठून आलाय तू? जांभळवाडी. बरं, किती वाजता आलाय रांगेत? सकाळी 10 वाजल्यापासून. शाळा सोडून आलाय? हा, तर आता गॅस नाही ना घरी, बरं थांबावं लागतं. बरं, मग आता काय म्हणतात, गॅस देणार का नाही? काय माहित आता भेटेल का नाही. लाईनीत तर थांबलो, आता लाईन येईन तेव्हा. म्हणजे आज शाळा सुटली पण गॅस पाहिजे? हा, घरात 2 दिवस झाला गॅस नाही. बरं बरं, तुम्ही काय आता काय गॅस संपलाय सगळा? हो, मग काय म्हणताय ते? नाही आता भेटतं म्हणजे लाईनीला थांबलं पाहिजे. ऑनलाईन बुकिंग घेतोय का? घेतले ऑनलाईन झाली माझं, बरं. पण म्हणले पावती असल्याशिवाय गॅस भेटणार नाही. बरं, गॅस भेटणार नाही सांगतायत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की लांबच लांब रांगा ज्या आहेत आपल्याला लोकांच्या पाहायला मिळतात, कारण लोकांची बरीचशी अडचण जी आहे ती खरं तर घरगुती सिलेंडर मिळेल की नाही त्याच्यामुळे निर्माण झालेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की या ठिकाणी काकींनी सिलेंडर आणले, मात्र सकाळपासून त्या रांगेमध्ये थांबलेले। कुठून आलात तुम्ही? जांभूळवाडी. बरं, काय सांगितलं, गॅस आहे का नाही? नाही, अजून बुकिंगच झालं नाही. 26 दिवस होऊन गेले. 26 दिवसांपासून घेतलं नाही घेतला, ऑनलाईन होत नाही? होतच नाही. ऑनलाईन नाही होत. बरं, काय म्हणतात ते म्हणतात की इथे येऊनच घ्या म्हणून. ते? इथे येऊनच घ्या. हो. मग इथं काय भेटतं का नाही? इथे आता लाईनीला उभे राहिलोय, आता बघूया काय होतंय काही नाही. इकडचे रिकामे टाके घेऊन हो, रिकाम्या टाक्या घेऊन आलो. आपण पाहतोय की कामं सोडून आलोय आम्ही. हा. कामावर सुट्टी टाकून आम्हाला इथे यावं लागलं लाईनीला. त्यामुळे म्हणजे खूप हाल चालले आता सध्या तरी आमचे. सकाळी किती वाजता आलतो तिथे? आम्ही तरी 9 वाजता आलेले. आपण पाहतोय की जवळपास 2 ते 3 तासांपासून हे सगळे ग्राहक जे आहेत रांगेमध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे घरगुती गॅस सुद्धा मिळेल की नाही याची शाश्वती नाही आहे। मात्र 2 ते 3 तासांपासून हे सगळे ग्राहक रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि घरगुती गॅसची सुद्धा मोठी अडचण जी आहे ती पुणे शहरामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।